मित्रो नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीच्या अखंड 1499व्या दिवशी म्हणजेच आज आपण मागील एक वर्षापासून एक वर्षापासून आपण झाड लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भेटी देतोय. आणि आजच्या या शेतकरी भेटीमध्ये शेतभेट क्रमांक 15 मध्ये आपण आपल्या पानबोशी गावातील शेतकरी म्हणजे जे वृक्षमित्र निसर्ग प्रेमी आणि निसर्ग सेवक म्हणून म्हणजे सातत्याने मागील 1499 दिवस झालं निसर्ग सेवा गटासोबत जुळलेले आणि अत्यंत म्हणजे आपल्या निसर्ग सेवा गटाला ज्यावेळेस अडचणीच्या वेळी धावणारे असे शेतकरी कैलास घोडके यांची आपण प्रत्यक्ष भेट घेणार आहोत. कारण आपण मागील वर्षी म्हणजे 25 सप्टेंबर 2024 रोजी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानबोशी या ठिकाणी गुरु गोविंद सिंग जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या व निसर्ग सेवा गट पानबोशी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य निदान व औषधोपचार शिबिर आपण घेतलं होतं. आणि त्या प्रचंड मोठ्या आरोग्य शिबिरास जिल्ह्यातून तालुकाभरातून सुमारे 10,000 लोकांनी भेट दिली आणि त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आणि त्याच वेळेस त्या सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी येणाऱ्या म्हणजे हे सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आपण त्या सिद्धेश्वर मंदिराच्या ठिकाणी आपण त्यांना साधारण 10,000 फळांची रोपे रुत फाउंडेशन नांदेड यांच्या व निसर्ग सेवा गट पानबोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शेतकऱ्यांना फळांची सुमारे 10,000 रोपे वाटप केली होती. आणि ती शेतकऱ्यांना लागवड करून जगवण्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन केलं होतं. तर या भेटीमध्ये आपण शेतकऱ्याची भेट घेतोय आणि ही भेट लोकांनी अत्यंत प्रेमाने आणि मुलागत या झाडांची वृक्षांची फळांच्या रोपांची लागवड करून ती जगवलेली आहेत. आणि आपण आजच्या ह्या शेतभेट क्रमांक 15 मध्ये आपण भेट घेतोय कैलास घोडके यांची. नमस्कार. नमस्कार. हां, तर आपण ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी चालू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आपण कधी सहभागी झालात आणि तुम्हाला काय सुचलं की बा आपण झाडं लागवड केली पाहिजे, काय केली पाहिजे आणि कसं काय मनाला कसं वाटलं बा झाड ह्याच्यात सहभागी झालात तुम्ही? झाड सुरुवात करतानाच आम्ही स्वतःच होत्या. हां. ते फाउंडर मेंबर म्हणूनच आमची हे आलेली आहे. हां हां. ओळख आहे. त्यासाठी ते आपण महाआरोग्य शिबिर 1,001 झाडं 1,000 दिवस झाल्यानंतर घेतली होती आपण. हा म्हणजे निसर्ग दररोज एक रोप लागवड चळवळीस अखंडपणे 1,000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पूर्ण झाल्यास आपण एक महाआरोग्य शिबिर घेतलं होतं. महाआरोग्य शिबिर. हां. मग महाआरोग्य शिबिरामध्ये आपण 10,000 झाडाचं वाटप केलं होतं. हां. त्याच्यात आपण आणले 19 झाडं आणले जांबाचे. हां. एक झाड जांभळीचं आणि एक झाड चिचचं आणलं. हां हां. त्याच्यात आपण आणले तेवढे झाडं आपण जगवले. ओके. आता आम्हाला सर्वांना तुम्ही कशी लागवड केली हे सर्व आम्हाला अगोदर मला झाडं दाखवा आम्हाला सर्वांना आणि नंतर कोणते झाडं काय म्हणतात त्याच्याबद्दल माहिती सांगा आम्हाला. सर्व झाडं दाखवा आता. चला. हां. हो काय हे जांभळे 10 अंतर ठेवलं आम्ही. 10 बाय 10 फुटाचं अंतर. हां. आणि धुऱ्याच्या कडे साईडनं आपल्या बाजूला लावलं. हां. तर ह्या झाडाला काही फळं वगैरे यायला सुरुवात झाली की नाही काही? हो झाली ना. हो का या की. हां. फळं म्हणजे तुमच्या मेहनतीला फळे यायला सुरुवात झाली. हो का हे फळं. हां म्हणजे यावेळेस त्याला फुलं यायला सुरुवात झाली. कळ्या फुलं यायला सुरुवात झाली. हां म्हणजे आपल्याला जवळपास 25 सप्टेंबर 2024 म्हणजे आता जवळपास 18 महिन्याच्या जवळपास पण दीड वर्षापेक्षा जास्त जवळ झाले. थोडं जास्त झाले. हां. तर म्हणजे या जेवढ्या दिवसामध्ये ह्याला फळं यायला सुरुवात झाली. फळं आले. हो का ठिकठिकाणी याला म्हणजे भरपूर झालेले आहेत आणि फळं यायला सुरुवात झालेली आहे. तर असे किती तुम्ही म्हणले 19 झाडं जांबाचे लावले आणि ही आपण दिली होते तायवान पिंक. माळरानावरती आपण तायवान पिंक प्रजातीचे जवळपास 10,000 फळं शेतकऱ्यांना वाटप केली. त्यापैकी तुम्ही 21 रोपं आणून लागवड केलेली जगवलीत आणि ह्याच्यापैकी काही झाडांना फळं सुद्धा आपण दाखवतेत. फळं सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. तर ही लागवड करण्यासाठी तुम्ही काय नेमके काय मेहनत घेतली त्याची? आम्ही असं दांडाने मेहनत काय पाणी द्यायचं 8 दिवसाला. 8 दिवसाला पाणी. कसं देता पण लागवड करताना काय हे केले ते? काय 2 बाय 2चा खड्डा केला. 2 बाय 2चा खड्डा. आणि पुढं आणखी 2 बाय 2चा खड्डा करून शेणखत टाकून मन परत लावले झाड. ओके. म्हणजे तुम्ही ह्याला सेंद्रिय खताचाच वापर केला? सेंद्रिय खताचा वापर. हां म्हणजे रासायनिक खताचा न करता डायरेक्ट सेंद्रिय खताचा वापर केला. आणि ही पूर्ण लाईन तुम्ही ह्याची लावलेली आहे जांबाची लाईन. जांबाची लागवड केलेली आहे.
आणि जांबाची ही तायवान पिंक प्रजातीची आणि जवळपास आता 16-17 महिने होत आहेत आणि त्याला फळंसुद्धा आता लागला सुरुवात झालेली आहे. म्हणजे यावर्षी ह्या सर्व झाडांना फळं लागायला सुरुवात होतील. आपण 21 पैकी 21 झाडं या ठिकाणी जगवली. ह्याला आले तेव्हा. तर ह्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने की आपले खूप खूप अभिनंदन. कारण 21 पैकी 21 झाडं जगवणं सहज म्हणजे झाडं जगण्याची टक्केवारी म्हणजे 100% झाडे आपण जगवलेली आहेत. ही जांबाची झाडं झाली. आता बाकीचे तुम्ही जांभळीचे, चिंच आणि आवळा म्हणजे हे कुठं लावलेले आहे तुम्ही? दुसरे झाड ते आम्हाला दाखवा म्हणजे. आणि ते जगवण्यासाठी काय काय केले तुम्ही? आणि लोकांना या फळझाडं लागवड करण्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण हे झाडं लावण्याच्या अगोदर आपण लिंबोणीचे 5 झाडं लावलेले आहेत. लिंबोणीचे म्हणजे आपण हे 21 याला रोपं सुद्धा लावण्यापूर्वीच आपण हे 2 वर्षाखालचं झाड आहे. हां हां हे आपल्याला झाले 18 महिने जवळपास झाले आहे जांबाच्याला. हां ह्याला 2 वर्ष कंप्लीट झालेत. हां ह्याला म्हणजे आज आपला फळ यायला चालू झालं. ह्याला म्हणजे फळं एवढ्या माळरानावर सुद्धा हम्म. असं हिरवगार हे बनवलं फुलं तुम्ही. यायलेत, खूप ह्याला- मोठी आनंदाची आणि ह्याची गोष्ट आहे. म्हणजे ह्याला फुलं यायला सुरुवात झाली आता. ह्याला म्हणजे फुलं यायला चालू झाले. वर्ष आता 1-2 वर्षामध्ये ह्याला फळं यायला सुरुवात होती. एक जांभळीचं झाड त्याच्यातलंच. हां म्हणजे हे या फार झाडाची आता कशामुळे या झाडाची जास्त वाढ कशामुळे झाली? ह्याच्या झाडाची आपण पियाचं पाणी त्याच्या बुडाला ठेवलं. हां म्हणजे पाणी वारंवार Continue. भेटतं म्हणजे रोज पाणी भेटतं त्याच्यामुळे ह्याला हा. ह्याची वाढ लवकर झाली. हो. तर म्हणजे पाणी दिल्यानंतर पाणी जर रोज भेटलं त्याला अशी हां. झपाट्याने म्हणजे 1.5 वर्षामध्ये एवढं सुद्धा होऊ शकतं झाड जांभळीचं. म्हणजे 1.5 फास्ट वर्षात ग्रोईंग स्पेस म्हणजे चांगलं वाढ झालेली आहे. हो. इथे जांभळी. आपण चिंचेचं हे काय आपल्या शेडला थंड राहण्यासाठी इथे चिंचेचं लावलेलं आहे. चिंचचं म्हणजे हे त्यांच्या शेड आणि शेडच्या बाजूलाच हे चिंचचं वृक्ष. हो. पण चिंच ही कशी आहे अत्यंत हळू वाढते. हळू वाढणं चालू आहे. हां म्हणजे हे हळू वाढ होते त्याच्यामुळं. आता मला सांगा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल बा वृक्ष लागवड आणि जगवण्यासाठी? झाड लावलं म्हणजे 100% जगवलंच पाहिजे. जगवलं पाहिजे. हम्म. आणि कोणते झाडं लावायला आता आपण आणखी काही दिवसानंतर म्हणजे 1551 किंवा 1600 दिवस झाल्याच्या नंतर आपण वृक्ष लागवडीचं असंच वाटप करणार आहोत. 5 किंवा 10,000 फळांची रोप वाटप करणार आहोत. तर शेतकऱ्यांना कोणती रोपं वाटप करावी असं तुम्हाला वाटतं? आता आपण जांबाचे केलेले आहेत हां जवळपास. पुन्हा आंब्याचे आणि दुसरं मोठी प्रजाती म्हणून दुसरे झाडं वाटप केले पाहिजे. बरं. म्हणजे आपण असा विचार केला की बा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्या इकडं कमी पाण्यामध्ये जगणारे चिंच झालं, आंबा झालं पेरू झाला म्हणजे ह्याला पेरू झाला. पाणी कमी लागतं. कमी प्रमाणात. हा विचार करून आपण शेतकऱ्यांना हे झाडं वाटप केली. जसं आपल्या इकडे त्याला आवळा, चिंच आणि जांभळीला लागतं पाणी भरपूर, पण पेरू असे झाडांना अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा ते झाडं जगतात, तग धरतात. कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा ते झाडं जगतील. त्याच्यामुळे ह्या फळांच्या प्रजाती आपण निवडल्या आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपण लोकांना वाटप केल्यात. आज जास्तीत जास्त पानभूषी पंचकृषीत जास्तीत जास्त जांबाची झाडं दिसतील आपण दिलेली. हो आणि ते 100% जगवले शेतकऱ्यांनी. शेतकऱ्याने मेहनत घेऊन जगवलं. हां अत्यंत लेकरासारखं आपण त्या लोकांनी त्या झाडाला जगवलेले आहेत. तर त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद, आभार. आणि आपण सुद्धा जगवले त्याच आपले सुद्धा खूप खूप आभार. म्हणजे स्वतः केले आणि लोकांना नंतर सांगितले. स्वतः करून लोकांना सांगण्यात वेगळी मजा आहे. हां हे तुम्ही केलं त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद.